वाटचाल ही पुणेकरांची वाटचाल सध्या कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचं म्हणायला काही हरकत नाही। कारण पुण्यामध्ये जो काही शनिवारचा दिवस होता त्या दिवशी एकही कोरोना रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नाही। ही खूप मोठी दिलासादायक बातमी। या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आहेत आपल्या सोबत। अद्वैत, 2020च्या मध्यामध्ये सगळ्यात जास्त उद्रेक जिथे कोरोनाचा झाला त्यांनीच आधी करून दाखवलं पुणेकरांनी असं म्हणायला हवं। काय माहिती सविस्तर? अगदी आपण जर बघितलं तर म्हणजे पुणे शहरामध्ये आपल्याला आठवत असेल तर जेव्हा सार्स चा रुग्ण भारतात सापडला होता तो अख्ख्या भारतामध्ये पहिल्यांदा पुण्यात सापडला होता। त्याच्यानंतर स्वाईन फ्लू जो आला होता त्याचा जो पहिला मृत्यू झाला होता तो देखील पुण्यात झाला होता। आणि आता कोरोनाचा महाराष्ट्राचा जो पहिला रुग्ण आहे तो पुण्यामध्ये सापडला होता। त्यामुळं अगदी पुणे शहराला अशा पद्धतीचे जे साथीचे रोग आहेत तर त्याचा एक प्रादुर्भाव होतो हे माहीत होतं, परंतु इथलं जे प्रशासन होतं त्याला अनुभव होता। स्वाईन फ्लूच्या काळामध्ये देखील चंद्रकांत दळवे असतील किंवा सौरभ राव तेव्हा कलेक्टर होते, त्यामुळे त्याचा कुठेतरी फायदा झाला। आणि आपण बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये निश्चितपणे गोंधळ होता। लॉकडाऊन असून सुद्धा पुणेकर गर्दी करत होते। मास्क न वापरल्यामुळे सर्वाधिक दंड 1 कोटीच्या वरती हा पुण्यातच भरला गेला। हे सगळं जरी असलं तरी त्यानंतर असं दिसून आलं की पुणेकर जे आहेत ते शहाणे झाले एक प्रकारे आणि मास्कचा वापर करू लागले, गर्दी करत नाहीयेत। याचं उदाहरण म्हणजे जेव्हा बागा वगैरे उघडल्या तेव्हा देखील ओस पडल्या होत्या, सिनेमागृह जेव्हा उघडली होती तेव्हा देखील गर्दी नव्हती। किंवा आता सुद्धा जर आपण बघितलं तर शाळा ज्या सुरू झालेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये चांगली उपस्थिती आहे, परंतु शहरामध्ये अजूनही तेवढी उपस्थिती नाहीये। 5वी ते 8वी ज्या नुकत्या शाळा सुरू झाल्या तिथं सुद्धा पालक अजून धजावत नाहीयेत पाठवायला संमतीपत्र द्यायला। याच्यावरून कुठेतरी एक निश्चित आहे की लस आल्यामुळं मानसिक बळ जे आहे ते निश्चित वाढलेलं आहे। लोक बाहेर पडू लागलेले आहेत, अर्थचक्राला गती मिळू लागले, परंतु हात धुवायची सवय असेल किंवा शारीरिक अंतर पाळण्याची सवय असेल ही आता लागलेली आहे लोकांना। आणि एक प्रकारे हेच न्यू नॉर्मल आहे ही कुठेतरी खुणगाठ जी आहे ती बांधलेली आहे। त्यामुळे लस आली अजून 1-2-4 महिन्यांनी तरी देखील अनेक पुणेकर जे आहेत ते अजूनही ठाम आहेत की आम्ही मास्क वापरू किंवा आम्ही गर्दी करणार नाही। हा एक चांगला बदल आहे, कारण सातत्यानं जसं म्हटलं की सार्स असेल, स्वाईन फ्लू असेल किंवा हा कोरोना असेल याचा प्रादुर्भाव पुण्यासारख्या महानगराकडे जशी वाटचाल आहे त्या शहरामध्ये होते आहे। आणि प्रशासन देखील सुरुवातीला आपण बघितलं गोंधळाची स्थिती होती। जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थापनावरून काही वाद झाले होते, अँब्युलन्स काही मिळत नव्हत्या, परंतु आता मात्र लक्षणीयरित्या जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची संख्या कमी होतीये। व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन सिलेंडर वरती अवलंबून असलेल्या रुग्णांची संख्या कमी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12% वरती जो पॉझिटिव्हिटी रेट होता तो आता 5% वरती आलेला आहे। रिकव्हरी रेट जो आहे तो 96% आहे। ही फार दिलासादायक गोष्ट आहे। आणि जशी शहराची तशीच ग्रामीण भागाची देखील, ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनाचा उद्रेक झाला होता, परंतु आता तिथं देखील जे प्रमाण आहे ते कमी होते, मृत्यूदर असेल किंवा पॉझिटिव्हिटीचं। तर निश्चितपणे पुणेकर असतील, प्रशासन असतील, या सगळ्यांना याचं जे श्रेय आहे ते दिलं पाहिजे। बरोबर। आणि अद्वैत, सुरुवातीला खूप गोंधळ होता, आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा एक जीव गमावला होता, या सगळ्या व्यवस्थेचा बळी गेला होता। मात्र या सगळ्यावरती मात करत आरोग्य यंत्रणा, प्रशासन आपापल्या परीने उपाययोजना करतच, मात्र नागरिकांची सुद्धा तितकीच साथ महत्त्वाची आहे आणि ती मिळाली म्हणूनच हे आता शक्य होतंय। बरोबर, अगदी बरोबर आहे की सुरुवातीला निश्चितपणे गोंधळ होता, लोक तर गोंधळून गेली होती, लोक घाबरली देखील होती। आपण बघितलं की म्हणजे ज्या पद्धतीनं सुरुवातीला लॉकडाऊन झाला, लॉकडाऊनचे टप्पे वाढले आणि त्यानंतर एरवी अत्यंत गजबजलेलं जे पुणे शहराच्या अक्षरशः ओस पडलेलं होतं, यामुळं काही फायदे झाले। पुण्यामधल्या हवेची गुणवत्ता वाढली, प्रदूषण कमी झालं, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी पुणेकरांनी खरोखर ते मनावर घेतलं होतं आणि हे केलं। परंतु जसजसं ही वेळ वाढू लागली तसतसं लोकांच्या संयम सुटू लागला होता। आणि म्हणून आपण बघितलं की गणपतीच्या काळामध्ये, गणेशोत्सवाच्या काळामध्ये थोडीशी एक ढील दिली होती आणि त्यानंतर एकदम ग्राफ वरती गेला सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा शासन प्रशासन जे होतं ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की बाबा नंतर आलेला नवरात्र असेल किंवा ख्रिसमस असेल तो पण साधेपणाने हे केला, किंवा मंदिर उघडण्याबाबत दबाव होता तो सुद्धा कुठेतरी सरकारला इलाज नव्हता आणि त्याला देखील पुणेकरांनी साथ दिली।
निश्चितपणे मागण्या होत होत्या. त्यामुळं लोकांना श्रेय दिलंच पाहिजे. कारण मी जसं म्हटलं की सण असतील वेगवेगळे किंवा नाट्यगृह असतील, सिनेमागृह असतील, हॉटेल्स असतील, ही सगळी जी आहेत ही गरजा होत्या लोकांच्या. परंतु लोकांनी त्याला देखील मुरड घातली. कारण कुठंतरी हे संकट आहे आणि जर आपण आत्ताच जर संयम नाही राखला तर जो ग्राफ आहे तो आपला वाढेल. कारण सप्टेंबर ऑक्टोबर नंतर बघितलं आपण की परत एकदा पीक वरती गेला होता कोरोना आणि पुण्याचा मृत्यूदर जो होता तो चिंतेचा होता. त्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट जो होता तो तर इतका वाढला होता की हॉस्पिटल्स जे आहेत त्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये देखील सिलेंडर मिळत नव्हते, अँब्युलन्स मिळत नव्हते, सगळे हॉस्पिटल्स फुल होती. त्यामुळं आता या सगळ्यानंतर जर आपण बघितलं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी सरासरी दैनंदिन रुग्णांची संख्या जी आहे ती साधारणतः 500 वरून 300 वर, 300 वरून 200 वरती. आणि परवा दिवशी शनिवारी जो सगळ्यात मोठा दिलासा मिळाला म्हणजे दिवसभरामध्ये एकही मृत्यू नाही. काल एक मृत्यू जरूर झालेला आहे, परंतु निश्चितपणे मृत्यू दर सुद्धा कमी होणं आणि पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो कमी होणं आणि रिकव्हरी रेट जो आहे तो 96% इतका वाढणं, हे आकडेच इतके बोलके आहेत. तेव्हा निश्चितपणे शासन, प्रशासन, डॉक्टर्स, परिचारिका हे जे फ्रंटलाईन कोरोना योद्धे आहेत त्यांना आणि त्याचबरोबर साधारणतः आपल्या स्वभावाला मुरड घातलेले पुणेकर या सगळ्यांना देखील हे श्रेय आहे. त्यामुळे हे आता मात्र एक आहे की गाफील राहून चालणार नाही. लस आलेली आहे आणि आता आपण कसंही वावरत चालेल हे मात्र नाही. बिलकुल. अद्वैत थोडंसं थांबवते आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.